का आज आपण या ठिकाणी बोलत आहात. आपण अनेक वर्ष काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिले, अनेक वर्षापासून आपण आमदार आहे, आपल्या निर्वाचन क्षेत्रातला तो ब्रिज आहे, परंतु आपण आजपर्यंत त्या ब्रिजसाठी काहीच केलं नाही. ज्या रिंग रोडवरील ब्रिजची गोष्ट करतात, ज्या ब्रिजला जोडण्याचं या ठिकाणी मांडलं आमच्या सन्मान्य सदस्य महोदयांनी, तो ब्रिज सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये विलासरावजी देशमुख असताना त्या ठिकाणी बनवण्यात आला. अध्यक्ष महोदय, आज लक्षवेधीच्या माध्यमातून नितीन राऊत साहेबांनी हे महत्त्वपूर्ण लक्षवेधी या ठिकाणी टाकली आहे. कावरापेठ उड्डाणपूल, शांतीनगर कावरापेठ आणि राजीव गांधी नगर कळमना मार्गाचा हा महत्त्वपूर्ण हा उड्डाणपूल आहे. या उड्डाणपुलाला आमचे नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी साहेबांनी 305 कोटी रुपये सीआरएफ फंडातून त्या ठिकाणी दिले आहे आणि त्या उड्डाणपुलाच्या एका भागाचं एक भाग सुरू बी झाला आहे आणि दुसरं टर्निंग पॉइंटमध्ये काही तांत्रिक अडचणी त्या ठिकाणी आलेल्या आहेत आणि म्हणून मंत्री महोदय, त्यावेळेस जेव्हा हा ड्रॉइंग बनत होता त्यावेळेस आम्ही स्वतः सूचना केली होती. साईडवर आर्किटेक्ट बी होते, मुख्य अभियंता होते, अधीक्षक अभियंता होते, कार्यकारी अभियंता होते. खोपडे साहेब, प्रश्न घ्या. आपण सांगतो सर, प्रश्न डिजिटलमध्ये मंत्री महोदयांना बी माहीत पडलं पाहिजे. त्यावेळेस सगळे अधिकारी उपस्थित असताना मी त्यांना सांगितलं होतं का कावरापेठवरून डायरेक्ट तुम्ही कळमना ब्रिजला जोडा आणि कळमना ब्रिजवरून डायरेक्ट पटेल लॉन टू उत्तर नागपूर टू कामठीला हा ब्रिज जाईल. परंतु आपल्या अधिकाऱ्यांनी, कारण आम्ही इंजिनियर नाही आहोत आणि त्याच्यामुळे आमच्या अधिकाऱ्यांनी ते पत्र आमचे साईड ट्रॅक केले, दिलेल्या सूचना बी साईड ट्रॅक त्या ठिकाणी केला आणि पुलाची कशी अमाऊंट वाढावी, पुल वरतून कसं जावं, त्या दृष्टिकोनातून त्यांनी त्या ठिकाणी त्या ब्रिजचं डिझाईन तयार केलं. अध्यक्ष महोदय, ब्रिज हा फार महत्त्वपूर्ण ब्रिज आहे. कारण नितीन राऊत साहेबाला बी माहीत आहे, आम्ही लहान असताना ते बी अनेक वेळा त्या ब्रिजवरून गेलं, खालतून गेल्या साल घंटा 2-2 घंटे आम्ही त्या ठिकाणी थांबत होतो. आणि जेव्हा सरकारमध्ये जेव्हा 2019 मध्ये आम्ही आमच्या भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यामध्ये हा विषय घेतला होता, कारण हे ब्रिज बनवणं अत्यंत आवश्यक आहे आणि म्हणून गडकरी साहेबांनी 305 कोटी रुपये सीआरएफ फंडातून त्या ठिकाणी दिले. आणि म्हणून माझी नितीन राऊत साहेबांना विनंती आहे का आज आपण या ठिकाणी बोलत आहात. आपण अनेक वर्ष काँग्रेस सरकारमध्ये मंत्री राहिले, अनेक वर्षापासून आपण आमदार आहे, आपल्या निर्वाचन क्षेत्रातला तो ब्रिज आहे, परंतु आपण आजपर्यंत त्या ब्रिजसाठी काहीच केलं नाही. आणि म्हणून गडकरी साहेबांनी नागपूर शहराच्या जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून, अरे ऐकून तर घ्या, खोपडे साहेब, अरे अध्यक्ष आपण प्रश्न महोदय, विचारा. जरा ऐकून तर घ्या. मंत्री महोदय त्याची उत्तर ऐकून घ्या देतील. ना. अध्यक्ष महोदय, ऐकून घ्या ना. 50 वर्ष यांचे राज्य होतं, 50 वर्ष अध्यक्ष महोदय यांचे राज्य होतं. आणि ऐकून खोपडे घ्या साहेब, प्रश्न विचारा. आपण प्रश्न विचारा. काँग्रेसवाल्यांनी जरा ऐकण्याची क्षमता बी ठेवली पाहिजे. प्रश्न विचारा. काँग्रेसवाल्यांनी ऐकण्याची जरा क्षमता बी ठेवली पाहिजे. प्रश्न विचारा. हा प्रश्न. स्पेसिफिक प्रश्न विचारतो अध्यक्ष महोदय. मंत्री महोदय, उत्तर द्या. स्पेसिफिक आपण प्रश्न विचारतो. मंत्री महोदय, मंत्री महोदय. नितीन राऊत साहेब, मंत्री महोदय, उत्तर 50 द्या. वर्ष काही केलं नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय, या ठिकाणी माझी हरकत अशी आहे की हा कोणत्याही पक्षाचा संबंध नाही. या ठिकाणी पक्षाचं नाव घेण्याचं काही कारण नाही. आणि उरला प्रश्न नितीन राऊतनी काय केलं. अध्यक्ष महोदय, ज्या रिंग रोडवरील ब्रिजची गोष्ट करतात, ज्या ब्रिजला जोडण्याचं या ठिकाणी मांडलं आमच्या सन्मान्य सदस्य महोदयांनी, तो ब्रिज सुद्धा काँग्रेसच्या काळामध्ये विलासरावजी देशमुख असताना त्या ठिकाणी बनवण्यात आला. अध्यक्ष महोदय, ती रिंग रोड सुद्धा त्यावेळेला काँग्रेसच्या काळात बनलेली. अध्यक्ष महोदय, आणि अध्यक्ष महोदय, याच्यापूर्वी जो 10 नंबर त्या ठिकाणी कमाल चौकातला जो ब्रिज जात होता यांच्या मतदारसंघाला जोडणारा, तो सुद्धा काँग्रेसच्या सरकारने बनवलेला होता. अध्यक्ष महोदय, त्यामुळं पक्ष म्हणून कोणतं नाव न घेता, मी तर घेतलं नाही, त्या ठिकाणी मला माहिती आहे की आदरणीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजींनी निधी दिला आणि निधी देऊन त्या ठिकाणी निधी देऊन
त्या ठिकाणी त्या ब्रिजचं काम त्या ठिकाणी सुरू केलं. मुद्दा या ठिकाणी टेक्निकल आहे अध्यक्ष महोदय. जरी आम्ही टेक्निकल नसलो, आम्हाला जर टेक्निकल समजत नसलं, परंतु डिझाईन चुकली हे तर समजतं ना त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय. त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न उपस्थित केला. म्हणून माझी सन्मान्य सदस्य आमच्या मित्राला विनंती आहे की तुम्ही पक्ष काढू नका. या ठिकाणी विकासाच्या बाबतीत पक्षाचा संबंध नसतो. ठीक आहे मंत्री महोदय उत्तर द्या आपण.